हॅलो नमस्कार, मी नैना. तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत. तर मी आजपासून ना एक चॅलेंज घेते, कारण आज आहे श्रावण महिना चालू होतो आहे. आज पहिला दिवस आहे. तर त्यामुळं मी म्हटलं की थोडेसे आपल्याला म्हणजे मी जे गोष्टी करायला घेते त्या गोष्टी मला रोजच्या रोज जमत नाही आहे. एक दिवस करते, एक दिवस गॅप पडतो, किंवा मग एकदा गॅप पडला की ते कंटिन्यू होतच नाही. त्यासाठी मग मी हे श्रावण महिना पण आहे आणि म्हटलं की सुरुवात पण होईल एक तर त्या पद्धतीनं आपण करूयात. तर त्याच्यामध्ये पहिलं जे मी चॅलेंज घेतले ते आहे 5ला उठणे आणि 10ला झोपणे. 5ला उठते मी, पण झोपणं 10ला होत नाही, कारण मीच 10ला मुलांचं झोपायचा टाईम 11 वाजता आहे, कारण त्यांचा होमवर्क पूर्ण होत नाही. आणि मी जर 10ला झोपायला गेले तर मग मुलं एकटी जागी राहतात. त्यामुळं मग मी थोडंसं टाळाटाळ होते, त्यामुळं मग फोन बघणं जास्त होते. तर त्यासाठी मग मी हे चॅलेंज घेतले की 10ला झोपूयात. त्यानंतर मी झुंबाचा क्लास लावला आहे, पण त्याला जाणं होत नाही आहे, कारण मध्ये 4-5 दिवस मला जाणं जमलं नाही. त्यानंतर आज जर जाणारच होते तर रात्रीच शाळेचा मेसेज आला की शाळा लवकर आहे. तर शाळेचं टायमिंग 8 वाजता असतं, मला 7:30 होतात यायला घरी. मग त्यामुळं काय होतं की सकाळी गडबड होते मुलांच्या शाळेत जाण्यासाठी. मग त्यामुळं परत आज म्हणजे असं काही ना काहीतरी कारण येतं सकाळी. त्यामुळं मग जाणं होत नाही आहे. त्यासाठी मग हे चॅलेंज घेतलं आहे मी. त्यानंतर रोज 1 तास चालणे, झुंबाचा क्लास करूनही 1 तास रोज चालणे. त्यासाठी मग 1 तासाचे मी 2 डिव्हिजन केले, 2 पार्ट केलेत चालण्यासाठी, कारण 1 तास कंटिन्यू चालायला होत नाही. मध्ये मी अर्धा तास पण चालायचे, पण टाच दुखायचे. तरीसुद्धा मग मी म्हटलं की अर्ध्या तासात एक सकाळी किंवा अर्धा तास, म्हणजे अर्धा तास सकाळी आणि अर्धा तास संध्याकाळी, असं मी 2 हे केले. त्यानंतर देवपूजा. काय होतं आहे की आंघोळीला खूप टाईम उशीर होतो आहे करायला. त्यामुळं देवपूजा करायचा मला तर 10-11 नंतर नाही आवडत देवपूजा करायला. त्यामुळं मग आंघोळीचा टाईम जर 10-10:30 झालं तर त्यानंतर देवपूजा होतच नाही बऱ्याच वेळा. त्यासाठी हे घेतलं. त्यानंतर ना 369ची 369 आहे ना, म्हणजे जे नेसला टेस्ला त्यांचे काहीतरी आहे, ते मला सतत रील्स येत आहेत. तर म्हटलं की हे चॅलेंज एक करून बघूयात आपण. 21 दिवस काहीतरी करायचं कंटिन्यू. आपलं एकच विश सकाळी 3 वेळा, संध्याकाळी म्हणजे दुपारी 6 वेळा आणि संध्याकाळी 9 वेळा असं काहीतरी लिहायचं आहे. तर ते एक करून बघूयात. म्हणजे ह्या रुटीनप्रमाणे ते पण होते का तेही आपल्याला कळेल म्हणून. त्यानंतर एक रोज मेकअप लुक करून बघायचं आहे. माझं मेकअप आर्टिस्ट पूर्ण झालेलं आहे, पण खूप गॅप होतो आहे आणि मी घरातील सगळं करून हे करते. त्यामुळे थोडंसं मला चॅलेंजिंग जातं आहे ते. त्यासाठी मग मी हे ठरवले की एक लूक तरी ॲटलिस्ट करून बघावा, किंवा आपण सेल्फ मेकअप तरी करून बघावा. रोज एक करायचं असं ठरवलं आहे. त्यानंतर मेहंदीचे माझे गव्हर्नमेंट सर्टिफाईड आहे मी, पण 2-3 महिने माझ्याकडनं काहीच प्रॅक्टिस झालेली नाही क्लास झाल्यानंतर मग ते करायचं आहे. तर मी असं काही चॅलेंज घेतले आणि ते मला रोजच्या रोज पूर्ण करायचंच असं मी ठरवलं. तरी जे चॅलेंज घेतले मी, हे माझ्या गरजेनुसार आहे. ह्याच्यामध्ये मी कुठलंही बाहेरचं ॲड केलेलं नाही आहे. हे मला म्हणजे रोज माझ्यात इम्प्रूव्हमेंट बघण्यासाठी तर हे करायचंच आहे, त्यासाठी घेतलं. तर म्हणजे हे माझं चॅलेंज पूर्ण होतं आहे का, यातून तुम्हाला काय मोटिवेशन मिळतं आहे का, हे बघायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही रोजच्या रोज माझे व्हिडिओ बघू शकता. मला ज्या काही अडचणी येतील किंवा काय प्रॉब्लेम्स मला आढळतील माझ्या ह्याच्यामध्ये की का होत नाही आहे, तर ते सगळं आपण ह्या पूर्ण सिरीजमध्ये बघणार आहोत. तर आज दिवस पहिला आहे. सकाळी 5ला उठणं तर मला जमलेलं नाही, कारण क्लास म्हणलं शाळा उशीर आहे तर उशिरा उठावं. मग 6 वाजता, पावणे 6 वाजता उठले मी. आता संध्याकाळी 10 वाजता झोपते का नाही ते बघूयात. त्यानंतर झुंबाच्या क्लासला जाणं झालंच नाही, कारण शाळा लवकर होती, त्यामुळं झालं नाही. पण एक काम केलं मी की डबा दिले आज. जर मी झुंबाच्या क्लासला गेले असते ना, तर मुलांना नाश्ता द्यायला लागतो डब्यातनं. पण शाळेचं टायमिंगच ॲक्च्युली जास्त आहे. आज 6 तासाची शाळा आहे. त्यामुळं मी म्हटलं की डबा द्यावा. ह्या कारणामुळं जाणं होत नाही आहे खरं तर झुंबाला. तर मग डबा दिला आहे मी आज. 1 तास चालणे. तर मी मुलं शाळेत गेलेत, 15 ते 20 मिनटं झालेत आत्ता.
तर असं झालं की मी पटकन अर्धा तास चालून येते, तर ते करायला जाणार आहे. 369 चॅलेंज आहे ना, त्याच्यातलं मी पहिल्यांदा 3 जे असतं ते सकाळी उठल्यानंतर करायचं असतं ते केलं आहे. आणि मेकअप लुक आणि मेहंदी ते बघूयात आता कसं काय होतं दिवसभरातनं. आणि घरची कामं पण आपल्याला करायची आहेत वेळेच्यावर, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. मी हेच पूर्ण चॅलेंज करते का नाही तेही बघत राहा. तर चला आता तर मी चालायला जाते. आंघोळ झाली आहे माझी आत्ता, देवपूजा पण करून घेतली आहे मी. हळदी कुंकू आहे. आणि आत्ता ना मेहंदी भिजवते, जेणेकरून मेहंदीची प्रॅक्टिस करताना थोडंसं म्हणजे पटकन कोण तयार होतील यासाठी. ते अशी मेहंदी माझी मी घरी भिजवत असते. ठीक आहे, चला. तर अशा पद्धतीनं देवपूजा झाली आहे माझी. आणि कळस तेवढा मांडायचा राहिला. काय झालं आहे, कळस ना मी मागच्या वर्षीपासून मांडला आहे, पण तो ना त्याला कोंब नाही फुटलेला आणि थोडीशी ना अशी बुरशीसारखं व्हायला लागले. तर म्हणलं की हे नारळ चेंज करूयात आपण. आणि त्या जागी दुसरा नारळ आणायचं आहे, पण मला आणायला लागेल, त्यामुळं मी काय आणलेला नाही आहे. मग तोपर्यंत मी म्हटलं की कळस धुवून ठेवते आणि आता बाहेर जाणारच आहे मुलांना घ्यायला, तर तेव्हा मी घेऊन येईल. त्यासाठी फक्त थोडंसं तेवढंच काम राहिले. आत्ता बऱ्यापैकी काम होत आले. दुपारचं 6 नंबरचं जे लिहायचं होतं ते लिहायचं आहे मला अजून, ते 369मधलं. आणि मेहंदी मेकअप या 2-3 गोष्टी राहिल्यात. आणि घरातलं सगळं काम माझं तसंच आहे अजून, तर ते करत करत करणार आहे. आत्ता मला तर 1 ते 1:30 वाजता काहीतरी शाळेत पण जायचं आहे. मग त्याच्या अगोदर मला तर वाटते मी घरातली सगळी कामं करून घ्यावीत. मी बऱ्यापैकी कामं आत्ता करून घेते, त्यानंतर मग मी त्यानंतर मग मी माझं एखादं काम करते. मेहंदीची प्रॅक्टिस तर काही मुलं असताना पण होते, पण मेकअपची होत नाही, कारण बऱ्याच वस्तू इकडून तिकडून घ्याव्या लागतात. मग थोडी चिडचिड होते, बराच पसारा पडतो. मग त्यात मुलंही असतात, त्यांना आपण नाही ना थांबू शकत की हे करू नका ते करू नका. मग त्यासाठी मला वाटतं की थोडं काम करते मी. मशीन लावली तर मशीन होईपर्यंत काम करते. 1 तासाची मशीन आहे म्हटल्यानंतर 12:30 वाजतील. आणि त्यानंतर मग मी मेकअप करायला घेते आणि मग राहिलेला परत पसारा करते. तर बघूयात कसं काय होतं आहे. मुलं यायच्या आधी करता मला बऱ्यापैकी कामं आवरायचे असतात, कारण ते आल्यानंतर त्यांना निवांत बसता येतं. नाहीतर मग हे दे ते दे, लहान आहे त्यामुळे सतत हाताखाली बोलवलं जातं. त्यामुळे पटकन कामं पण आवरायचे, हे पण करायचं. कॉलेजला पण मला जायचं होतं, माझं 3rd इयरचं ॲडमिशन घ्यायचं आहे त्यासाठी, पण मला वाटत नाही आज मला जमेल. तर बघूयात कसं काय होतं आहे, तुमच्याबरोबर शेअर करते.